हौसेवस्ती येथील सिद्धार्थ विहारामध्ये श्रामणेरी शिबिरला भेट देण्यासाठी आज एक विशेष अतिथी आपल्याला लाभलेले आहेत। आपण जाणताच की नुकतेच भारतातलं जे सर्वोच्च स्थान आहे, भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई हे सरन्यायाधीश झालेले आहेत आणि त्यांना जन्म देणाऱ्या, त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या त्यांच्या मातोश्री आदरणीय कमलाताई गवई या आज इथं मुख्य अतिथी म्हणून इथं भेट देण्यासाठी आले आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। जय भीम। जय भीम। आज या श्रामणेरी शिबिराला आपण भेट दिली तर आपल्याला काय वाटतं? मी बरेच वर्षापासून विपोषणाचंच काम करते, तर त्यामुळे माताजींनी मला समारोपाच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं, तर त्या दृष्टिकोनातून मी आज या ठिकाणी समारोपाच्या कार्यक्रमाला आलेले आहे। हे बुद्ध तत्त्वज्ञान जगामध्ये अतिशय प्रिय आहे आणि हे श्रामणेरीचं प्रशिक्षण हा बुद्ध तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे। जगामध्ये जर शांतता निर्माण करायची असेल, देशामध्ये जे वातावरण आहे ते नॉन करप्ट चांगल्या रीतीचं शांततामय जर ठेवायचं असेल तर बुद्ध तत्त्वज्ञानाशिवाय देशालाच नसते, जगालाही पर्याय नाही। युद्ध की बुद्ध हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा बुद्धाचं तत्त्वज्ञान हेच विश्वाला वाचू शकते, हे सगळेच म्हणतात आणि सगळ्यांना माहिती आहे। दुसरं, आपण भूषण साहेबाच्या विषयी जे बोललात तर त्यानेसुद्धा धम्म अमरावती विपश्यना केंद्र ह्या ठिकाणी पहिले शिबिर केलेलं आहे। म्हणजे सांगण्याचा अर्थ हा की प्रत्येकच व्यक्तीला अशी अशा शिबिरांमध्ये भाग घेणं आवश्यक आहे। सरकारने सुद्धा GR काढलेलं आहे, 15 दिवस सुट्टी, TADA सगळं मिळतं आणि शाळांमध्ये सुद्धा आनापानचे रेग्युलर असे क्लासेस सुरू झालेले आहेत। मी थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची, म्हणजे श्रामणेरी असो की विपश्यना असो की बालानापण असो, हे जिथे जिथं बुद्ध तत्त्वज्ञान आहे ते अतिशय जनहिताच्या दृष्टिकोनातून चांगलं असल्यामुळे ते प्रत्येक म्हणजे व्यक्तीने ते अंगीकारलं पाहिजे आणि म्हणून शासनाने सुद्धा GR काढलेला आहे। आणि ह्या शिबिरास सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते आणि ह्या शिबिराचं समापन झालं हे पण जाहीर करते आणि आदरणीय माताजी यांच्या अथक प्रयत्नातून हे शिबिर पार पडलेलं आहे। कारण शिबिरं लावताना आणि ते पूर्ण करताना काय त्रास होतो हे जे लावतात त्यांना माहीत असते। आणि म्हणूनच इथे आमच्या अमरावतीच्या रेखाताई वालशंकर पण आलेल्या आहेत। त्यांनी परदेशातील भिक्षुणी जेव्हा ह्या इथं आल्या तेव्हा 100 भिक्षुणींचं एक श्रामणेरी शिबिर आयोजित केलं होतं, तर त्यासुद्धा ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या धम्माचं खूपच सुंदर असं काम करतात। त्यांनी धम्माला वाहून घेतलेलं आहे, त्याही आता ह्या ठिकाणी आमच्यासोबत आहेत। तर आम्ही म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की हे बुद्ध तत्त्वज्ञान जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं तत्त्वज्ञान आहे, त्यामुळे आम्ही ह्या तत्त्वज्ञानाला समर्पित होऊन विपश्यनेच्या माध्यमातून आम्ही ते काम करत आहोत। आता ह्या श्रामणेरी भिक्षुणीच्या शिबिरास सदिच्छा, शुभेच्छा, मंगलमैत्री देते आणि आदरणीय माताजीकडून आणि आदरणीय रेखाताई वालशंकर यांच्याकडनं असेच निरंतर शिबिरं सुरू राहोत आणि त्याचा फायदा जनतेला हो अशी तथागताचरणी प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो। धन्यवाद। साधू साधू।